बरं झालं प्रशासन आणि सरकार या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर काय हरकत नाही। आणि आमचे बरीचशी पत्र इरिगेशन डिपार्टमेंट आम्ही पाठपुरावा केला, परंतु इरिगेशन डिपार्टमेंटने आम्हाला त्याचं काही रिप्लाय दिलं नाही। आमचे सर्व पत्र दादा कचऱ्याच्या टोपलीत टाकलं गेलं आणि तो पूल पडला आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की आता आपला वाली कोणी नाही। आणि म्हणून आमचे कार्यकर्ते तरुण आणि आमच्यासारखी मंडळी दादा तुमच्याकडे आली। दादांचा असा एक स्वभाव आहे, कुठल्याही पक्षाचा माणूस हो दादा त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक देतात। अशा प्रकारचं या शिरूर तालुक्यामधलं हे नेतृत्व हे मी गेल्या कित्येक दिवसापासून अनुभवलंय। मी जरी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जरी असलो, परंतु दादांकडे गेल्याच्या नंतर कुठल्याही पक्षाचा जरी माणूस असला तरी दादा कुठल्याही पक्षाचा आहे म्हणून असं विचारत नाही। दादाच्या समोर आपण कागदावर बोलल्याच्या नंतर दादा कुठल्याही प्रकारचं मागोवर बघत नाही आणि त्या ठिकाणी फोन करून माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी येणार आहे, मग तो कुठल्या पक्षाचा आहे आणि कुठल्या पक्षाचा नाही हा दादा कधी विचार करत नाही। आणि म्हणून गेली 3 टर्म दादाने पास केलेली आहेत आणि 4थी ट्रिम सुद्धा दादा पास करणार आहे, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही। आणि म्हणून संतोष नानाला विनंती आहे, आपण व्यासपीठाकडे यायचं। नाना नाराज आहेत का तुम्ही? वर या बघू। दिलीप शेठ गांजाळांना विनंती आहे, आपण व्यासपीठाकडे यायचंय। अशा परिस्थितीमध्ये आमच्या तरुण वर्गाने दादांचा पाठपुरावा केला आणि दादांनी सिंचनामधून आणि कृष्ण खोऱ्यामधून 37 लाख रुपयाचं पुलाचं काम दादांच्या माध्यमातून आमच्या बहीणबायासाठी या ठिकाणी मिळाले। त्याचं ऑर्डर झाले, वर्क ऑर्डर सुद्धा झाले। 2-4 दिवसामध्ये पाणी जर नाही सुटलं तर त्या ठिकाणी कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे। अशा प्रकारचं हे नेतृत्व आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये लाभलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट दादा बाबाई शेठ या ठिकाणी प्रस्तावित करतील। मी बाबाई शेठ एवढा मोठा माणूस नाही, परंतु दादा या सभा मंडपामध्ये आपण बसलात, हे सभा मंडप सुद्धा 5 लाख रुपयाचं देणमळ्यामध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी दिलेलं आहे। घाटाचं काम सुद्धा ताईंच्या नानाच्या आणि खासदारांच्या माध्यमातून येडगाव मध्ये घाटाचं काम सुद्धा खासदार ताई आणि नानाच्या माध्यमातून मिळाले, ह्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही। त्यानंतर स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी 5 लाख रुपयाचं काम सुद्धा दादा ताई आणि यांच्या माध्यमातूनच झालेलं आहे। आणि माझ्या दृष्टिकोनातून मी अज्ञान माणूस आहे, परंतु माझा असा हिशेब आहे 37 लाख रुपयाचं काम डिंबा डालवा 55 एंड त्या ठिकाणी गेल्या 2 वर्षामध्ये दादांनी 37 लाख रुपयाचं काम त्या ठिकाणी दिलं आहे। आणि व्यायामशाळेचं साहित्य कोणी किती वाळू लावून जर म्हणत असेल तर दादाच्या माध्यमातून ते 5 लाख रुपयाचं काम आमचा चैतन असेल, आमचा संदीप दत्तात्रय नेरकर असेल, अजित असेल, आमच्या खंडू पाटलाचा मुलगा असेल, यांनी दादांकडे पाठपुरावा केला आणि ते सुद्धा 5 लाख रुपयाचं साहित्य दादाच्या माध्यमातून मिळालं। 37 आणि 5 वाणी साहेब किती होतात? एवढं काम दादांच्या माध्यमातून आम्हाला मिळालंय। एक येडगावमध्ये असणारी एक वस्ती, मग जर येडगावच्या वस्तीमध्ये एका वस्तीला जर दादांच्या माध्यमातून आणि ताईंच्या माध्यमातून एवढं जर काम मिळत असेल तर 6 तालुके दादांच्या माध्यमात आहेत खासदारकीच्या, तर दादांनी किती कामं केली असतील? अशा प्रकारची दादांनी कामं केली। त्याच्यामुळे दादांना मी एकच विनंती करतो, दादा डिंबे डाव्यामध्ये आपण पुलाचं काम त्या ठिकाणी 37 लाख रुपयाचं दिलेलं आहे, परंतु महाराष्ट्र शासन 280 कोटी रुपये जुन्नर तालुक्यात दिले असा ओजवारा करते विकासासाठी, परंतु दादा डिंबे डावा कालवा पाणी त्या ठिकाणी वाया जाते। गणेशवाडीमध्ये 3 भदगाड पडलेले आहेत, म्हाळुंगेच्या ठिकाणी 1 भदगाड पडले, त्याच्या आधी सुद्धा भदगाड पडले। दादांना विनंती आहे, तुम्ही मुख्यमंत्र्यांसंघ आणि संबंधित अधिकाऱ्यांसंघ बोलून घ्या आणि डिंबा डाव्या कालव्याला इतर निधी देण्यापेक्षा हे सुद्धा विकासाचंच काम आहे, पाण्याचं काम आहे। पाणी जर मिळालं तर शेतकरी जिवंत राहणार आहे। डिंब्या डाव्याला पाहिजे तेवढे 1 कोटी रुपये तुम्ही द्या, परंतु तो डिंबा डावा कालवा दादा
तुम्ही जर प्रयत्न केला तर तो झाल्याशिवाय राहणार नाही। परंतु दुसरी एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्र सरकारचं डिंबे डावा कालव्यातून माणिकडोह मध्ये पाणी सोडण्याचा प्रयत्न आहे, परंतु या पूर्व पट्ट्यातली लोक ते होऊ देणार नाही। कारण आता तुम्ही महाराष्ट्र शासन सांगतंय की तिकडं पाणी सोडल्याच्या नंतर ओव्हरफ्लो पाणी सोडणार आहे, परंतु परत हे कॅनल फुटल्याच्या नंतर महाराष्ट्र शासन हे सांगणार आहे कॅनल फुटतो, शेतकरी जागा देत नाही, परंतु हा कॅनल कुठल्याही प्रकारे बंद होता कामा नये। आणि दादा त्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे आणि त्या ठिकाणी डिंब्या डाव्या कालव्याला सर्वात जास्त निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून आमच्या पूर्व पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये खोडोतो कॅनल जाणारा असेल, येडगाव मध्ये पाणी येणार असेल, याच्यामध्ये आपण सर्व नियोजन करावं अशा प्रकारची दादांना विनंती आहे। दुसरी गोष्ट ताईंना विनंती करतो, माझ्या भोवती ताई एक महिला बोलणार आहे, आमच्या महिलेचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला पाण्याच्या टाकीची गरज नाही, ही रस्त्यामध्ये आम्हाला रस्ता पाहिला पाहिजे। दादा या ठिकाणी तुम्ही सुद्धा थोडी मदत केली पाहिजे, आतापर्यंत तुम्ही मदत केली। या कार्यक्रमाच्या निमित्तानं विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन हे सुद्धा येणार होते, परंतु दादाला माहिती, माऊलीला माहिती, संतोष नानाला माहिती आणि ताईला माहिती काहीतरी पाण्याची मीटिंग पुण्याला संचलन भवनामध्ये होती, परंतु ती कॅन्सल झाली आणि ती मुंबईला ठरल्यामुळं दादांना नक्की फोन केला असेल, त्याच्यामुळं ते येऊ शकले नाहीत। त्यामुळे मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, दादांचं आणि दादांचं चांगलं जमतंय।